नमस्कार मंडळी. तर बाजारात अशी मस्त भरपूर ताजी स्वीटकॉर्न आलेली आहेत आणि या स्वीटकॉर्नचे आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण आज एक चमचमीत भाजी आपल्याला इथं बनवायची आहे. त्यासाठी 1 वाटी स्वीटकॉर्न मी काढून घेतले आहे. नंतर गॅसवर कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप काढून घ्यायचं. यामध्ये आपल्याला 1 वाटीभर काजू थोडे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तर मंद आचेवर हलकासा रंग याचा बदलला म्हणजे हे काजू फ्राय झालेले आहेत. आता याला आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊया, कारण याची पावडर आपल्याला या भाजीमध्ये टाकायची आहे. तर अशा प्रकारे काजू तयार ठेवा. आता काजू भाजले त्याप्रमाणेच आपल्याला उरलेल्या तुपामध्ये हे स्वीटकॉर्न भाजून घ्यायचे आहे. म्हणजेच काय तर इथं जे स्वीटकॉर्न आहे त्याचा कच्चापणा आपल्याला काढायचा आहे. तर असे हे कढईमध्ये पसरवून आपण 2 मिनटाकरता यावर झाकण ठेवूया. म्हणजे याला थोडे चटके लागतील आणि त्यामुळे हे जे स्वीटकॉर्न आहे हे छानपैकी सॉफ्ट होतील. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्वीटकॉर्न तयार झालेले आहे. आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊ आणि पुढची आपल्याला तयारी करायची आहे. त्यासाठी मी 2 पळ्या म्हणजेच 2 टेबलस्पून इथं तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालायचं. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून टाकायच्या आहे. म्हणजे फोडणीमध्ये याचा स्वाद खूप छान उतरतो. नंतर 3 मिरच्या ज्या तिखट असतात त्या अगदी बारीक कापून घेतल्या आहे मी. त्या आपण यात परतून घेऊया. भाजी ही चमचमीत हवी आहे आपल्याला, त्यामुळे मिरच्या या मी बारीक तिखट वापरले आहेत. अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा. व्यवस्थित सगळे जिन्नस फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग एक मोठा कांदा बारीक चिरून आपल्याला टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण 2 तमालपत्र घालूया. म्हणजे कसं आहे, तमालपत्र आपण जर डायरेक्ट तेलामध्ये टाकले असते तर ते जळतात आणि थोडी भाजीची टेस्ट बिघडते. म्हणून अशा प्रकारे थोडं कांद्यासोबतच हे आपण परतून घेऊया. आता कांदा थोडा सॉफ्ट झालेला आपल्याला जाणवत आहे, रंग बदललेला आहे. तेव्हा 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये बारीक चिरून टाकायचे आहे. काही वेळातच टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेले आहे. तेव्हा यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. नंतर आपण इथं काश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत, म्हणजे लाल तिखट घालायचं आहे. 2 चमचे. तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. यामध्ये तुम्हाला काही वेगळे जिन्नस, काही खडे मसाले घालायचे असतील तर यावेळेस तुम्ही घालू शकतात. व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि नंतर सुहानाचा पनीर मसाला मी यात घालणार आहे 2 चमचे. सगळे मसाले व जिन्नस एकत्र केल्यानंतर यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर कसं आहे, एकजीव हे होतात आणि छानपैकी याचा जो घमघमाट आहे तो किचनमध्ये दरवळतो. आता फक्त यावर आपल्याला 2 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. म्हणजे कसं आहे, तरंग छान येईल. जसे 2 मिनटं होतात तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलं आहे आणि तरंग वर आलेला आहे. तेव्हा मिक्सरमध्ये तयार असलेली काजूची पावडर आपल्याला यावेळेस घालायची आहे. तर काजूची पावडर आपण यासाठी घालत आहोत की ग्रेव्ही छान होईल, घट्टसरपणा येईल आणि थोडं मुलांनाही चमचमीत भाजी असते पण खाताना अशी तिखट जाणवणार नाही. तर मंडळी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि गरज पडत असेल तर थोडा पाण्याचा वापर आपण इथं करू शकतो. तर इथं गरम पाणी मी मिक्सर जारमध्ये टाकून थोडी जी पावडर राहिली होती ती देखील काढून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. जसं याला हलकीशी उकळी आली तेव्हा यामध्ये आपण जे भाजून घेतलेले स्वीटकॉर्न आहे ते टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ घालून एक मोठी उकळी येऊ द्यायची. तर मस्तपैकी गरमागरम पराठा, पुरीसोबत किंवा राईससोबत ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. कशी वाटली मंडळी तुम्हाला ही चमचमीत चविष्ट अशी स्वीटकॉर्नची भाजी? नक्कीच आवडली ना तर कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हे तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि अशा छान छान नवनवीन तसेच चविष्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.